नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो. आपण मागच्या एपिसोडमध्ये आत्मा या विषयावर स्पर्श केला होता आणि हाच धागा पकडून आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपल्यासोबत आपले नेहमीचेच डॉक्टर सचिन आपल्याबरोबर आहेत. पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर सचिन. ओम शांती. तर आता मला सांगा की मागच्या एपिसोडमध्ये आपण आत्मा या विषयावर बोललो होतो. आत्म्याचं ज्ञान झाल्यावर मरणाची भीती निघून जाते असं तुम्ही आम्हाला सांगितलं. आता मला सांगा की आत्मा जो आहे त्याच्यासुद्धा बरेच अपवाद आहेत, प्रवाद आहेत. काही लोक म्हणतात आत्मा वगैरे सब कुछ झूठ आहे, शरीर गेलं की सगळं केलं. काही लोक म्हणतात आत्मा आहे. तर याच्यावर मेडिकल लँग्वेजमध्ये काही सांगता येईल का? आणि त्या आत्म्याचं ज्ञान झाल्यावर माझा स्ट्रेस कसा कमी होईल याच्या संदर्भात आपल्याला काही सांगता येईल? आपण भगवद्गीता पाहतो आहोत. आपण मागील 4 एपिसोडमध्ये बघितलं की कसं अर्जुनाचा स्ट्रेस दूर करण्यासाठी परमात्माने त्याला उपदेश देणं चालू केलं. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून परमात्म्याचा उपदेश चालू झालेला आहे. आणि परमात्म्याने त्याचं जे मूळ कारण आहे अर्जुनाचं दुःखाचं ते म्हणजे मोह जो त्याला झालेला आहे. तो युद्धामध्ये आहे आणि युद्धक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये तो समोर बघतो की माझे सर्व नातेवाईक ह्यांना मारलं तर हे मरणार. त्यावेळेला परमात्मा त्याला सांगतात की आत्मा अमर आहे. त्यावेळेला आत्म्याचं ज्ञान येतं. आता आत्म्याचं ज्ञान जेव्हा आम्ही म्हणतो तर आत्मा शब्द म्हटला की लोकांच्या मनामध्ये बुद्धीमध्ये वेगवेगळी फाईल उघडते. काही लोकांच्या मनामध्ये आत्मा म्हटलं की त्यांना भूत वाटतं, किंवा काही लोक म्हणतात आत्मा म्हणजे एकदम पवित्र अशी वस्तू आहे. काही लोक जसं तुम्ही म्हणालात मानतच नाहीत, ज्यांना आपण चार्वाक संप्रदायाच्या लोकांना म्हणतो. ते म्हणतो हे शरीर आहे, हेच सगळं काही आहे आणि ह्यालाच तुम्ही एन्जॉय करायचं आहे. इंद्रिय सुख ही सर्व सुख आहे. पण आता जसं आपण मागच्या अध्यायात पण पाहिलं, मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की असे भरपूर पुरावे आहेत वैद्यकशास्त्राकडे जेणेकरून आपण आता पूर्णपणे आत्मविश्वासाने बोलू शकतो की अशी एक शक्ती आहे. जर तुम्हाला आत्मा शब्दाची काही लोकांना आवडत नाही शब्द, ॲलर्जी आहे असं म्हणू शकतो, तर त्यावेळेला आपण शक्ती हा शब्द वापरू शकतो. यू कॅनॉट डिनाय दॅट. तर मी लोकांना असं म्हणतो, प्रश्न विचारतो. आता आपले श्रोते पण जर असे असतील ज्यांना विश्वास नसेल, त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही विचार करता की नाही? लोक विचार करतात की नाही? करतात. तर विचार करणारी शक्ती तुमच्याकडे आहे. विचार केल्यावर तुम्ही निर्णय घेता की नाही? घेतो. निर्णय पण तुम्ही घेता. जसं आता तुम्ही टी व्ही समोर बसलेला आहात एवढ्या सकाळी उठून, याचा अर्थ तुम्ही निर्णय घेतलेला आहे हा प्रोग्राम बघण्याचा. ठीक आहे, तुम्ही निर्णय पण घेतला. एखादं काम आपण पुन्हा पुन्हा करतो तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये सवयी निर्माण होतात आणि त्या सवयींचा संस्कार होतो मग. ठीक आहे, तर आपल्यामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत, ह्याला तर कोणी नाही म्हणू शकत नाही. या तिन्ही गोष्टींनाच आध्यात्मिक शास्त्रामध्ये आत्मा म्हणतात. जर तुम्ही मन, बुद्धी आणि संस्कार याला स्वीकार करतात तर तुम्ही आत्म्याला स्वीकार करता. ही एक गोष्ट झाली. दुसरं की जेव्हा आपण आत्मा म्हणतो तर आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक वेळेला चित्र येतं की आत्मा म्हणजे काय, त्याचं रूप काय, ती कुठे असते शरीरामध्ये. ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि आध्यात्मिकवाद्यांना अनुभवाद्वारे हे प्राप्त आहे. तर शास्त्रज्ञांनी काय केलं, अमेरिकेमध्ये एक सुंदर प्रयोग केला. त्या प्रयोगामध्ये 40 पेशंट घेतले गेले ज्यांना एपिलेप्सीचा आजार आहे, मिरगीचा आजार आहे, आणि त्यांना पेट स्कॅन, जसं आपण मेंदूचा CT स्कॅन करतो तर पेट स्कॅनद्वारे त्यांच्यामध्ये तपास केला. तर त्यांना 2 डोळ्यांच्या मध्ये जी जागा आहे ही जागा आणि इथून जर ड्रिल केलं तर सेंट्रल पॉईंट, त्या सेंट्रल पॉईंटवर त्यांना काहीतरी चमकताना दिसलं. आणि त्यांनी बघितलं की जेव्हा परमात्म्याचा विचार केला तेव्हा ती जागा जास्त ग्लो होत होती, म्हणजे चमकत होती. त्याला प्रोफेसर रामचंद्रन म्हणून जे सायंटिस्ट होते त्याने त्याला नाव दिलं गॉड स्पॉट. अच्छा. तर इट इज वेल डॉक्युमेंटेड की अशी एक जागा आहे मस्तिष्कामध्ये. आता सायंटिस्ट असं म्हणू शकतात की ती मस्तिष्काचे पार्ट आहेत. हो, त्याचा आत्म्याशी काय संबंध आहे? असं होऊ शकतं की मी जेव्हा स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक विचार करतो तेव्हा तो भाग ॲक्टिव्ह व्हायला लागतो.
पण आत्मा आहे ह्याने सिद्ध नाही होत ना. मग सायंटिस्ट, जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं की अशा काही घटना आहेत ज्याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही. एखादा 6 वर्षाचा मुलगा म्हणतो की माझी बायको आणि मुलं दुसऱ्या गावामध्ये आहेत म्हणून. 6 वर्षाचा मुलगा कसं काय म्हणणार? तर एक डॉक्टर स्टीव्हनसन म्हणून आहे, तुम्ही सर्व श्रोते जर जाणकार असाल, इंटरनेट तुम्ही वापरत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. रिबर्थ रिसर्च, डॉक्टर स्टीव्हनसन यांनी 6,000 पेशंटवर हा रिसर्च केलेला. त्याच्यामध्ये त्याने 6 ते 7 वर्षांच्या मुलांवर जास्त रिसर्च केला, कारण त्यांनी पाहिलं की मोठी माणसं खोटं बोलू शकतात पण ह्या वयामध्ये मुलं खोटी नाही बोलतात. आणि रिट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे पुन्हा जाऊन त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी चेक केल्या आणि त्यांनी पाहिलं की जी लहान मुलं बोलत होती ते सगळं खरं आहे. म्हणजे त्यांनी एका स्त्रीला, तो म्हणाला ही माझी बायको आहे, तो लहान मुलगा, तर ते स्त्रीचं वय आहे 40-50 वर्ष आणि हा 6 वर्षाचा बोलतो ही माझी बायको आहे. तर त्या स्त्रीने त्याला काही प्रश्न विचारले, पर्सनल प्रश्न, ते फक्त तिला आणि त्याच्या नवऱ्याला माहिती होते, त्या मुलाने ते बरोबर सांगितले. तर अशा प्रकारे टॅली केले गेले आणि कळलं की ही तीच आत्मा आहे जी त्या शरीर सोडून पुन्हा आलेली आहे आणि ह्या घरात तिने जन्म घेतलेला आहे. इम्बवना काही लोकांची जी मर्डर झाले ती मर्डर शोधून काढलेली आहे मुलाने की मला मागच्या जन्मी मारलं आणि इथे पुरलं आणि तिथे त्यांचा सांगाडा सापडला. तर अशा केसेस आहेत, ह्या कोइन्सिडन्स असू शकत नाही आणि 1-2 नाही, अशा भरपूर केसेस आहेत. तर रिबर्थ म्हणजे पुनर्जन्म हे सिद्ध करतं की अशी एक शक्ती आहे जी शरीर गेल्यावर पण जिवंत राहते. ठीक आहे ना. परत ह्याच्यावर आपण बघितलं मागच्या एपिसोडमध्ये आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, रेमंड बुडी नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी ह्याच्यावर शेकडो केसेस लाईफ आफ्टर लाईफ म्हणून पुस्तकामध्ये पब्लिश केलेलं आहे. त्यामुळे सध्याचे डॉक्टर, आणि आपण डॉक्टर ब्रायन वायस यांचं पण उदाहरण पाहिलं अमेरिकेमध्ये, ज्यांनी इंटरनॅशनल बेस्ट सेलर 2 पुस्तकं लिहिली आहेत, मेनी लाईव्स मेनी मास्टर अँड ओनली लव्ह इज रिअल. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या केसेस डॉक्युमेंट केलेल्या आहे आणि त्यांनी स्वीकार केलं की माझा ह्याच्यावर विश्वास नव्हता, पण ह्या केसेस आल्यावर मला आता विश्वास करणं भाग पडलं आहे की अशी एक शक्ती आहे जी शरीर गेल्यावर पण जिवंत राहते. हे तर मी फॉरेनचं सायंटिफिक, भारतामध्ये तर सगळ्या शास्त्रामध्ये मानलेलं आहे आणि अजूनही भारतामध्ये अशी परंपरा आहे की आपण ज्या विधी वगैरे करतो ते आत्म्याच्या शांतीसाठी करतो. हे जरा चुकीचं असलं तरी सहज आपण बोलण्यामध्ये कॉमन सेन्स आपण जसा वापरला तर त्याच्यामध्ये पण आपण काय म्हणतो की हे माझं शरीर आहे. आपण कधी असं बोलत नाही की मी शरीर आहे म्हणून. तर मी शरीर आहे आपण असं म्हणत नाही, माझं शरीर आहे असं म्हणतो. आपण नेहमी म्हणतो की मी डोळ्याने बघतो, मी डोळा बघतोय असं आपण कधी म्हणत नाही. मी कानाने ऐकतो, मी कान ऐकतो असं आपण बोलत नाही. याचा अर्थ हा माझं बोलणारा कोण आहे? एखादा व्यक्ती मरतो तेव्हा आपण म्हणतो तो गेला त्याच्यावर माझं फार प्रेम होतं. अरे शरीर तर तुमच्या पुढ्यात आहे ना. आपलं प्रेम शरीरावर नाही आहे, शरीरामध्ये जी शक्ती होती त्याच्या गुणांवर आपलं प्रेम आहे. तर आपण ती शक्ती आहोत जी शरीरापेक्षा वेगळी आहे, हे स्वीकार आता लोक करायला लागलेले आहे. तर आता हे आत्म्याबद्दल आपण जे सांगितलं की आत्मा ही शक्ती आहे, काही लोकांना मानायचं असेल किंवा नसेल त्यांचं ते पर्सनल ओपिनियन आहे, त्याच्यावर आपण आत्ता चर्चा करत नाही आहे. पण मला या गोष्टीचं विचारायचं आहे आपल्याला की गीतेचा 2रा अध्यायात जसं सांगितलं आपण की आत्म्यावर चर्चा केलेली आहे. तर माझा जेव्हा स्ट्रेस, मेन प्रॉब्लेम माझे जे आहे तो स्ट्रेस हा माझा मेजर प्रॉब्लेम आहे आणि मी जर का स्वतःला आत्मा समजलो तर माझा स्ट्रेस कसा दूर होईल, त्याच्याशी स्ट्रेस दूर होण्याची लिंक कशी करता येईल? एक्झॅक्टली, व्हेरी गुड. स्ट्रेसचं कारण किंवा तणावाचं कारण, जे अर्जुनाला तणाव आला त्याचं कारण होतं की देहबुद्धी. तर इथे 2 शब्द येतात, एक देहबुद्धी आणि आत्मिक बुद्धी. 2ऱ्या अध्यायामध्ये एक सुंदर शब्द वापरलेला आहे परमात्म्याने, व्यवसायत्मिका बुद्धी किंवा स्थितप्रज्ञ, हे 2 शब्द येतात. तर जेव्हा आपण बॉडी कॉन्शियसनेसमध्ये असतं किंवा देहबुद्धीमध्ये असतं की जेव्हा मी समजतो स्वतःला की मी शरीर आहे, किंवा आणखीन त्याच्यामध्ये सूक्ष्म की मी डॉक्टर आहे, किंवा मी या घराचा कर्ता आहे, मी पुरुष आहे, स्त्री आहे, इंजिनियर आहे, माझे रोल आहे, टीचर आहेत, हे जेव्हा मी समजतो तेव्हा ॲटोमॅटिकली शरीराचे गुण माझ्यामध्ये यायला लागतात. ठीक आहे. जेव्हा मी स्वतःला शरीर समजलो तर मी दुसऱ्यांना शरीराचे संबंधी समजेल, इमिजिएटली ते बॉडी कॉन्शियस येतं. माझं शरीर, माझी बायको, माझी मुलं, माझं घर,
तर जेवढं हे माझं माझं आहे, तर जिथे माझं आहे तिथे अटॅचमेंट ऑटोमॅटिकली जाते. आणि त्या अटॅचमेंटला जर धक्का लागला तर राग येतो, किंवा अटॅचमेंट ती जाईल वस्तू किंवा व्यक्ती, तर त्याची भीती असते नेहमी, तर तेव्हा तिला पकडण्याची स्वभाव बनतो आपल्याला. तर अटॅचमेंट जिथे आहे तिथे लोभ आणि तिथे मोह म्हणजे क्रोध ॲटोमॅटिक येतात. तर काम, क्रोध आणि लोभ ॲटोमॅटिकली तिथे आले, आणि तिथे मग अहंकार पण ॲटोमॅटिकली येतो. तर जिथे मी स्वतःला शरीर समजतो, तर शरीराबरोबर सगळे विकार ॲटोमॅटिकली तिथे असतातच. आणि जिथे हे विकार आहेत, पाचही विकार, तिथे ॲटोमॅटिकली आपल्या शरीराला अशी एक सूचना जाते, आणि शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात, ज्याला आम्ही म्हणतो सिम्पॅथॅटिक डॉमिनन्स. सिम्पॅथॅटिक डॉमिनन्स म्हणजे काय? समजा आता माझं शरीर आहे, मी स्वतःला शरीर समजते, किंवा माझे एक रिश्तेदार आहे, त्यांना जर काय झालं तर मी ते घाबरायला लागतो. ठीक आहे. मी असं नाही म्हणत की आपण काळजी नाही घेतली पाहिजे, किंवा आपण आपलं कर्तव्य नाही केलं पाहिजे. कर्तव्य जरूर प्राप्त केलं पाहिजे, पण त्याचा इफेक्ट आपल्यावर येता कामा नये. हा इफेक्ट काय येतो? तर बॉडी कॉन्शियसनेसमुळे हा इफेक्ट येतो, स्वतःला शरीर समजल्यामुळे. स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात, आणि स्ट्रेस हार्मोन्समुळे आपला ब्लड प्रेशर वाढतो, आपल्या हृदयाची रक्तवाहिनी आकुंचित होते, आणि भरपूर काही नुकसान होतं. बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, आणि शरीरामध्ये आजार निर्माण होतात. आता याच्या टोटली अपोजिट आपण घेऊया. जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मा समजता म्हणजे नुसतं ते नॉलेज नाही की मी आत्मा आहे, त्याचा अनुभव जेव्हा होतो तुम्हाला. शरीराचं वजन समजा 60-70 किलो आहे, पण आत्मा अतिशय सूक्ष्म आहे. ठीक आहे. आणि ती राहते या 2 डोळ्यांच्या मध्ये, अतिशय सूक्ष्म आहे, जी ह्या डोळ्यांनी दिसत नाही. तर अशी आत्मा जेव्हा तुम्ही समजता, तेव्हा पहिला अनुभव आपल्याला होतो की एकदम आपण हलके होतो. माझा स्वतःचा अनुभव आहे हा. हलकपणा येतो तुमच्यामध्ये. चालताना पण तुम्हाला असं वाटतं की तुमचे पाय चालत आहेत, पण तुम्ही कुठेतरी वर आहात. हलकेपणा येतो, लाईट होतं. जे बोझं असतं मनावर, ओझं असतं, ते ओझं असं काहीतरी सरकल्यासारखं वाटतं, हलकं हलकं वाटतं. ठीक आहे. आणि ज्या स्मृतीमध्ये आपण असतो त्याचे गुण ॲटोमॅटिकली इमर्ज व्हायला लागतात. मग आत्म्याचे गुण कोणते हा पुढचा प्रश्न येतो. तर आत्मा शांत स्वरूप आहे. मग तुम्हाला शांत व्हावं लागत नाही, तुम्ही नॅचरली शांत राहता, कारण तुमचे गुण इमर्ज व्हायला लागतात. तुम्हाला प्रेमळ व्हावं लागत नाही, तुम्ही नॅचरली प्रेमळ असता, कारण आत्म्याचा गुण प्रेम आहे. तुम्हाला शक्तीसाठी काय वेगळं करावं लागत आहे, तुम्हाला शक्ती ॲटोमॅटिकली अनुभव होते, कारण आत्मा शक्ती स्वरूप आहे. तर आत्म्याचे गुण जसे ॲटोमॅटिकली इमर्ज होतात, तर जो सिम्पॅथॅटिक डॉमिनन्स होता तो कमी होऊन पॅरासिम्पॅथॅटिक डॉमिनन्स. आता सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक काही वेळेला हे शब्द श्रोत्यांना कठीण जातात, तर मी सोपं करून सांगेन. जसं एखादी गाडी असते, कार घ्या तुम्ही, तर कारमध्ये 3 पाय असतात, ABC आपण म्हणतो त्याला, ॲक्सिलरेटर, ब्रेक आणि क्लच. बरोबर. तर ॲक्सिलरेटर म्हणजे जे स्पीड वाढवतं त्याला आम्ही ॲक्सिलरेटर म्हणतो. त्याच्यावर पाय दिला की गाडीची स्पीड वाढते, ब्रेक लावला की स्पीड कमी होते. ठीक आहे. तर हे सिम्पॅथॅटिक आहे, ज्याने टेन्शन वाढतं, ते ॲक्सिलरेटरसारखं आहे. त्याच्यावर तुम्ही पाय दिला की तुमचे सगळ्या सिस्टीम फास्ट चालायला लागतं, तुमचं ब्लड प्रेशर वगैरे सगळे सिस्टीम फास्ट चालणं. आणि ब्रेक दिला की ते स्लो व्हायला लागतं. तर नॉर्मली जगण्यासाठी या दोन्ही सिस्टीम बॅलन्समध्ये असणं जरुरी आहे. गाडी चालली पण पाहिजे, थांबवता पण आली पाहिजे. पण तुम्ही इमॅजिन करा, तुमचं नुसतं ॲक्सिलेटरवरच पाय आहे दिवसभर, काय होणार? नुसतं ॲक्सिलेटरवर तुम्ही पाय दिलात म्हणजे गाडी तुमची कंटिन्युअसली पळते आहे, आणि ब्रेक नसेल, ॲक्सिडेंट होणार. अरे वा, छान. तर हे ॲक्सिडेंट म्हणजे स्ट्रेस, आणि स्ट्रेस म्हणजे स्वतःला शरीर समजणं. ॲक्सिलेटरवर पाय दिला, तुमचं ॲक्सिडेंट होणारच. आता याच्यात मला खूपच सुंदर उदाहरण दिलं आपण, की गाडीचं उदाहरण दिलं, त्याच्यात ॲक्सिलेटर पण सांगितला, ब्रेक पण सांगितला. एकदम मला हे ऐकताना एक आठवलं की मला गिअर चेंज करायचा असेल तर मला क्लच दाबायला पाहिजे, आणि क्लच दाबला की सगळे गिअर जे आहेत ते मोकळे होतात, डिटॅचमेंट होते, आणि मग मी टॉप गिअरला जातो. याच्या संदर्भात मेडिटेशनमध्ये काही सांगता येईल का तुम्हाला? एक्झॅक्टली, तिथेच मी येत होतो की जेव्हा आपण स्वतःला आत्मिक स्वरूपामध्ये स्थित होतो, आणि जेव्हा आपल्याला आत्म्याचा अनुभव होतो की मी शरीरापेक्षा वेगळी चैतन्य शक्ती आत्मा आहे, तेव्हा मला पहिला अनुभव असा होतो की माझे विचार शांत होत चाललेले. पहिला हलका होतो, मी विचार शांत, आणि मी विचारांना पाहायला लागतो, आणि मला कळतं की जे विचार फास्ट वेगाने जात होते ते हळूहळू शांत व्हायला लागलेले.
सुरुवातीला आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिलं की जो लगाम आहे, भरपूर लोक आमच्याकडे जेव्हा येतात मेडिटेशन शिकायला, ते म्हणतात माझं मन फार अशांत आहे, घोड्यासारखं आहे, पळतं आहे, त्याला मी थांबवायचा प्रयत्न करतो पण थांबत नाही अजिबात. तर आम्ही त्याला असंच म्हणतो की घोडा एकटाच आहे की त्याच्यावर कोण बसलेला आहे? तो बोलतो हाय कोणतरी आहे. मग आम्ही पुढे विचारतो त्याचा लगाम कोणाच्या हातात आहे? तो बोलतो आहे कोणतरी आहे पकडणार. म्हणतो कोणतरी नाही, ते तुम्हीच आहात. आत्मा घोड्याचा लगाम पकडून आहे बुद्धिरूपी. तर आत्म्याच्या हातामध्ये आहे की केव्हा लूज करायचं केव्हा सोडायचं, केव्हा घोड्याला पळवायचं केव्हा त्याला टाईट करायचं. ही आपली शक्ती आहे, ही आत्म्याची शक्ती आहे. तर जेव्हा आपण सायलेन्समध्ये जातो, त्या स्मृतीमध्ये स्थित राहतो, तेव्हा ते तुम्ही तो क्लच चेंज करायला सांगता ना, तर सी फॉर कूल माइंड. जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा तुम्हाला कळतं की केव्हा पळायचं केव्हा शांत व्हायचं, केव्हा पळायचं केव्हा शांत व्हायचं. आणि ह्याला सात्विक प्रवृत्ती म्हटलेली आहे. पुढे आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत की लोक 3 प्रकार असतात, सात्विक, राजसी आणि तामसी. आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहणार, पण आता इथे आलं आहे म्हणून मी सांगतो की तामसी म्हणजे सुस्त, काही करावं असं वाटत नाही, नुसतं झोपायचं खायचं झोपायचं खायचं, बस सुस्त, प्रमाद आणि आलस्य. राजसी व्यक्तीच्या टोटली अपोजिट, काही केल्याशिवाय राहत नाही, काय ना काय करत राहणार दिवसभर, काय ना काय हालचाली, त्याला शांत बसवत नाही. एक आहे त्याला काही करावं असं वाटत नाही, आणि एक आहे सतत हालचाली, सतत उद्योग, काही ना काही करत, काही काम नसलं तर घरातलं फर्निचर पण चेंज करणार, इकडचं तिकडे तिकडचं इकडं, चेंज पाहिजे त्याला. ही राजसी प्रवृत्ती. आणि केव्हा कार्य करायचं आणि केव्हा गप्प बसायचं हे ज्याला माहिती आहे तो सात्विक व्यक्ती. तर योगी हा सतोप्रधान असतो, कारण त्याला कळतं की केव्हा गप्प बसायचं आणि केव्हा योग्य काम करायचं. तर ही सतोप्रधानता आत्म्याच्या अभ्यासाने आपल्यामध्ये जागृत होते, आणि जेव्हा ही जागृत होते तेव्हा माझ्यामध्ये क्लॅरिटी येते आणि मला कळायला लागतं की आता मला टेन्शन येत आहे. भरपूर लोकांना कळतच नाही की टेन्शन आलं आहे, त्यांना रागावून मोकळे होतं, अरे असं रागवायला नाही पाहिजे होतं. याचा अर्थ माया आली, तुम्हाला घेऊन गेली, ती तुमच्याकडून चुका झाल्या आणि मग तुम्ही पश्चाताप करताय. ती लास्ट स्टेज आहे पश्चाताप. पश्चाताप म्हणजे कर्म झाल्यावर तुम्ही विचार करता. पण जेव्हा तुम्ही जागृत असता तेव्हा तुम्ही आत्मिक स्वरूपात स्थित असतात, ज्याला योगी म्हटलेला आहे, जो परमात्म्याशी ज्याचा योग लागलेला आहे. जेव्हा तो जागृत अवस्थेत होतो त्याला लगेच कळतं की आता माझं मन पळायला लागलेलं आहे. अलर्ट, शांत होऊन जा, स्वतःला बघायचा अभ्यास करतो तो, कारण तो सतत आत्मिक स्मृतीमध्ये स्थित असतो. तर जेव्हा अशा प्रकारे आपण अभ्यास करतो, दिवसभर आपलं ध्यान आपल्या त्या ज्योतीवर असतं की मी ही अतिसूक्ष्म दिव्य ज्योती स्वरूप आत्मा आहे, 2 डोळ्यांच्या मध्ये निवास करते आणि मी शांत स्वरूप आहे. ॲटोमॅटिकली जेव्हा अनुभव होतो त्यावेळेला एक सुखाची अवस्था पण येते, आणि त्या अवस्थेमध्ये मी जर खाली उतरलो तर लगेच मला कळतं अरे मी पुन्हा बॉडी कॉन्शियसनेसमध्ये आलो आहे. तर असं हे प्लस मायनस सुरुवातीला होत असतं, सुरुवातीच्या अभ्यासी लोकांना हे होत असतं, आणि ह्याचा जर निरंतर आपण अभ्यास करत गेला तर हळूहळू आपल्याला कळतं की यस मी विनाकारण पळतोय, पळणं आवश्यक नाही, शांत पुन्हा पळणार, कारण अभ्यास केला ना, भरपूर जन्मांचा अभ्यास आहे. तर पुन्हा पुन्हा बॉडी कॉन्शियसनेसमध्ये येणार नाही. काय समजतं स्वतःला, माझ्याशी असं कसं काय वागतं, असं का बोलला माझ्याशी, लगेच बॉडी कॉन्शियस, लगेच स्वतःला नाही मी आत्मा शांत स्वरूप आहे. ह्याला म्हणतो आम्ही युद्ध. हे युद्ध देह बुद्धी आणि आत्मिक बुद्धी दोघांमध्ये असतं. आध्यात्मिकतेमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की देहाशी तादात्म्य सोडणं, आणि हे फार, ह्याला ज्याने जिंकला तो खरा योगी. आणि ह्याच्यामध्ये किती वेळ जातो ते सांगू शकत नाही. तुम्ही एका दिवसामध्ये, एका वर्षामध्ये याला जिंकू शकता, किंवा 10 वर्ष, 20 वर्ष, 40, 50 वर्ष पण तुम्ही हे युद्ध चालू ठेवू शकता. म्हणजे आत्ता तुम्ही मला जे सांगितलं की आत्म्याचा संदर्भ दिला आणि स्पीड जो सांगितलं ॲक्सिलेटर, त्याच्यात मला विचार करताना असं वाटलं की आपण दीर्घ श्वसन करतो, प्राणायाम करतो, ते शरीराचा स्पीड किंवा शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी, आणि कदाचित आत्म्याबद्दल विचार करून मनाचा स्पीड कमी करायला मला वाटतं हे तुमचं मेडिटेशन, आपण जे आत्ता सांगितलं मेडिटेशन किंवा आत्म्याबद्दलचं ज्ञान, याचा उपयोग होईल असं वाटतं मला. एक्झॅक्टली, तुम्ही अतिशय छान म्हटलेलं आहे. तुम्ही जो विचार मांडलेला आहे तो आहे हठयोगाबद्दलचा. 2 गोष्टी आहेत, एक शरीर आणि आत्मा. शरीर स्थूल आहे, ते दिसतं, त्याला कंट्रोल करणं फार सोपं आहे, ठीक आहे ना. मन
किंवा आत्मा ही सूक्ष्म वस्तू आहे, अतिशय सूक्ष्म आहे. त्याला बुद्धीने कॅच करण्यासाठी बुद्धी सात्विक आणि पवित्र पाहिजे आणि त्याला पकडणं सुरुवातीला फार कठीण आहे. त्यामुळे लोकांनी दोन्ही पर्याय दिले की स्थूलकडून तुम्ही सूक्ष्माकडे जा किंवा सूक्ष्माकडून सूक्ष्माकडे जा. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात प्राणायाम आणि योगासन हे पण काम करतात, पण ते कसं करतात? स्थूलकडून सूक्ष्माकडे जातात. मी जर माझा श्वसनावर कंट्रोल केला, हळूहळू माझे विचार मला दिसतात की श्वास आणि विचारांचं कनेक्शन आहे. मी श्वास जर कमी करायला लागला तर विचार पण माझा कमी होणार. पण हे कसं झालं की त्यावेळेला तुम्ही बॉडी कॉन्शियसच असता. कारण आमचा असा अनुभव आहे की तुम्ही जरी श्वासाला कंट्रोल केलात, पण जर तुमचे संस्कार तुम्ही नाही बदललेत तर पुन्हा तुमचा श्वास बदलणारच. ह्याच्यावर फार सुंदर एक उदाहरण दिलं की एक साधू त्यांनी तपस्या केली भरपूर वर्ष आणि एकदम खूप चांगल्या समाधी अवस्थेत गेला आणि तो चांगला योगी झाला. आणि तो तपस्या करून खाली उतरला, ज्या गावात आला त्या गावामध्ये एक जत्रा होती आणि जत्रेत तो फिरत होता एकदम योगी आणि लोकांना कळत होतं की यांनी तपस्या केलेली आहे म्हणून एकदम शांत स्वरूपात. तर त्या तपस्येमध्ये त्या जत्रेमध्ये फिरत असताना कोणी चुकून त्याच्या पायावर पाय लागला. तर ज्याच्या पायावर जसा त्याचा पाय पडला आणि त्याला एकदम राग आला की हा समजतो काय स्वतःला माझ्या पायावर पाय देतो. पण त्यांनी लगेच रिअलाईज केलं की अरे मला राग लगेच आला, मी एवढी वर्ष तपस्या केली पण मला राग आला. याचा अर्थ तुम्ही श्वासाने शरीराला कंट्रोल करू शकता मनाला, पण जशी परिस्थिती आले फटाक करून तुमचे संस्कार इमर्ज होणार. तर ही परिस्थिती जी आहे ती आपल्याला बदलायची. तर श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम कसा काय वाटला ते आम्हाला अवश्य सांगा. आपल्याला अजून काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या स्थानीय सेवा केंद्राला भेट द्या. तिथे आपल्याला विनामूल्य मार्गदर्शन मिळेल किंवा www.bkmarathi.com या संकेतस्थळाला भेट द्या, तिथे पण माहिती मिळेल. तेव्हा आता पुन्हा भेटूया पुढील एपिसोडमध्ये, पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.